लेकरावरती प्रेम, आईचं आणि लेकराचं असलेलं अनन्यतेचं नातं तुकोबरा याच्या अभंगामध्ये सांगतात। आणि हा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण म्हणजे या पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये खरं तर ज्या कारणास्तव आज तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, कारण सर्वांना ज्ञात आहे, मात्र तरीही कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। आणि याच न्यायाने आज कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई धोंडू पाटील गव्हाणे या आजींचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम। आज 1 वर्ष भगवंताच्या चरणी आपला देह समर्पित करून या माऊलीला झालेलं असताना त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या पूजनार्थ या संपूर्ण गव्हाणे परिवारानं आयोजित केलेला हा सोहळा, संपूर्ण गव्हाणे परिवार असेल, या परिवाराचे नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, समस्त ग्रामस्थ असतील, समस्त त्यांचे भाऊबंद असतील, सर्वच जण या माऊलीचं खऱ्या अर्थानं पूजन करण्याकरता, स्मरण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात। या आजींच्या पश्चात असणारा संपूर्ण त्यांचा परिवार, त्यांचे पती असतील श्री धोंडू बनाजी पाटील गव्हाणे, त्यांचा मुलगा असेल श्री संजय धोंडू पाटील गव्हाणे, श्री कैलास धोंडू पाटील गव्हाणे, त्यांचे पुतणे असतील श्री दत्तू नथू पाटील गव्हाणे, श्री तानाजी नथू पाटील गव्हाणे, कुमार सागर संजय गव्हाणे, नातू असतील कुमार दीपक संजय गव्हाणे, कुमार आकाश कैलास गव्हाणे, जाव असेल गंगा भागीरथी लक्ष्मीबाई नथू पाटील गव्हाणे, सुनबाई असतील सौभाग्यवती रंजना संजय पाटील गव्हाणे, सौभाग्यवती भारती कैलास पाटील गव्हाणे, पुतणी असेल सौभाग्यवती विमल कैलास पाटील वामने, सौभाग्यवती कमल ज्ञानेश्वर पाटील कापसे, सौभाग्यवती नकुबाई भाऊसाहेब पाटील शिंदे आणि नात असेल सौभाग्यवती सारिका संतोष गोवर्धने, कुमारी पूजा कैलास गव्हाणे, असा संपूर्ण या माऊलीच्या पाठीमागे असलेला हा संपूर्ण गव्हाणे परिवार, या परिवाराचे नातेवाईक, मित्र परिवार, सर्वच जण या माऊलीचं स्मरण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात। आणि खऱ्या अर्थानं या माऊलीचं आज पूर्ण श्रद्धेनं स्मरण व्हावं, पूजन व्हावं म्हणून ह्या गव्हाणे परिवारानं या माऊलीच्या स्मरणार्थ आयोजित केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम। विठ्ठल हे कीर्तन रूपी पुष्प गुंफत असताना जो काही संपूर्ण वारकरी परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे, गायनाचार्य असतील, वादक असतील, टाळकरी असतील, सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद देते। गायनाच्या साथीला असणारे आमचे हरिभक्त परायण परमार्थ स्नेही सोमनाथ दादा भोर या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर आमच्या भाविकाताई या ठिकाणी उपस्थित आहे, गौरीताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्त परायण अनिल महाराज कडलग हेही या ठिकाणी उपस्थित आहे। सगळे हे सोमनाथ महाराजांचे बालगोपाळ टाळकरी या ठिकाणी त्यांच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उभे आहे, त्याचबरोबर तुमच्या गावच्या ग्रामस्थ भजनी मंडळ महिला या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहे। एकदा या सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा मायबाप, धन्यवाद। इकडे वादनाच्या साथीला असणारे आमचेच परमार्थ स्नेही आमचेच बंधू हरिभक्त परायण विठ्ठल महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची सोशल मीडियाच्या माध्यमातून जी सेवा करत आहे, यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे भगवंत कीर्तन, असे की हा कार्यक्रम तुम्हाला भविष्यात केव्हा पण त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे, असे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आमचे बंधुराज दीपक दादा कोल्हे हेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। विठ्ठल आज या कीर्तनाकरता, या कार्यक्रमाकरता सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, व्यवहार, व्यापार, वारकरी संप्रदायातील सर्वच क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व माझ्या समोर उपस्थित आहे। माझ्यापेक्षा ज्ञानानं, अनुभवानं, मानानं, अभ्यासानं सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित आहे। सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते। त्याचबरोबर आज ज्यांच्या पुण्याईमुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे, नवे नवे ज्यांच्या पुण्याईमुळे मी महाराष्ट्रभर या नारदाच्या गादीवर उभी राहून फिरत आहे, ते असणारे माझे आजोबा वैकुंठवासी हरिभक्त परायण धर्मराज महाराज पोखरकर, बाबांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल
सुंदर असं कार्यक्रमाचं गोड आयोजन नियोजन संयोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली ते असणारे आमचे परम आदरणीय गोरख मामा गव्हाणे यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते की या ठिकाणी या माऊलीची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली। सुंदर गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन आहे। एका आईच्या स्मरणार्थ, एका आईच्या पूजनार्थ आयोजित केलेला हा कार्यक्रम 1 वर्ष आपल्या आईला जाऊन झालेलं असताना, 1 वर्ष आपल्या आजीला जाऊन झालेलं असताना, खरं तर मायबाप आई वडिलांच्या संबंधाने आपल्याला देह मिळालेला असतो। लक्षपूर्वक ऐका मायबाप, भगवंताने जसा आपल्याला हा देह दिलाय ना तसा तो आई वडिलांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला असतो। म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांचे उपकार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फेडता येत नाही। जीवन जगत असताना आई वडिलांनी मुलावरती केलेले संस्कार, लेकरावरती केलेले उपकार, त्या उपकारातून त्या संस्कारातून लेकरांना उतराई होता येत नाही। साधू संत आणि मायबाप, साधू संतांनी जे अनंत असे उपकार आपल्यावरती करून ठेवलेले आहेत ना मायबाप, त्या उपकारातून माणसाला उतराई होता येत नाही आणि आई वडिलांच्या उपकारातून माणसाला उतराई होता येत नाही। अनेक कविता त्याच्यावरती तयार आहे, अनेक कथा त्याच्यावरती तयार आहे, अनेक सिनेमे त्याच्यावरती तयार आहे। माऊली ज्ञानोपराय असतील, जगद्गुरु तुकोपराय असतील, आदी करून तुम्ही सकल संतांची चरित्र बघा, सकल संतांची प्रमाण बघा। या सकल संतांनी या गोष्टीची प्रमाण देऊन ठेवलेली आहे। मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला, किंवा लेकुराचे हिता वाहे माऊलीचे चित्त। माऊली ज्ञानोपराय असतील, जगद्गुरु तुकोपराय असतील, आदी करून तुम्ही सकल संतांची प्रमाण बघा। सकल संतांनी या गोष्टीची प्रमाण देऊन ठेवलेली आहेत की आई वडिलांनी मुलावरती केलेले उपकार, त्या उपकारातून लेकरांना उतराई होता येईल। ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, काय जावे तासी हवे उतराई, ठेविता पायी, ठेविता पायी जीव थोडा, माऊली ठेविता पायी जीव थोडा, काय जावे तासी व्हावे उतराई, ठेविता पायी, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, जीव थोडा। काय द्यावे त्यांची व्हावे उतराई असं म्हणतात। आपल्या अंगाची कातडी काढावी, इकडे लक्ष द्या महिला मंडळ, आपल्या अंगाची कातडी काढावी आणि त्याची चप्पल बनवून ती आपल्या मायबापाच्या पायामध्ये घालायला द्यावी, पण तरी सुद्धा आई वडिलांच्या ऋणातून लेकरांना उतराई होता येत नाही। पण शास्त्र असं वर्णन करतं, मनुष्य जीवन प्राप्त झाला म्हणजे त्याचा दशक्रिया विधी हा आला। मनुष्य जीवन प्राप्त झालं म्हणजे त्याच्या वर्ष श्राद्धाचा विधी हा आला। मनुष्य जीवन प्राप्त झालं म्हणजे त्याच्या पुण्यस्मरणाचा विधी हा आला। पण पुन्हा याला शास्त्रानं चिंतन असं दिलेलं आहे मायबाप, वर्ष श्राद्धाचा विधी असेल, पुण्यस्मरणाचा विधी असेल किंवा दशक्रियेचा विधी असेल, या सगळ्या विधींना शास्त्रानं तर्पणाचं सांगितलेलं आहे। तर्पणाचं म्हणजे थोडक्यात अमंगल ठरवलेलं आहे या विधींना। वर्ष श्राद्धाचा विधी असेल, दशक्रियेचा विधी असेल किंवा पुण्यस्मरणाचा विधी असेल, या सगळ्या विधींना शास्त्रानं अमंगल ठरवलेला आहे, विटाळाचा विधी ठरवलेला आहे। मग पुन्हा प्रश्न असा उपस्थित होतो, जर शास्त्राच्या दृष्टीने हे सगळे विधी अमंगल आहे, शास्त्राच्या दृष्टीने शास्त्र जर ह्या सगळ्या विधींना अमंगल ठरवताय, तर मग या अमंगल ठरवलेल्या विधींना तुम्ही भगवंताचं नामस्मरण कसं काय करताय, कीर्तन कसं काय करताय? काही ठिकाणी कथा आयोजित केले जातात, काही ठिकाणी भजन आयोजित केलं जातं। मग जर तुमच्या दृष्टीने हे सगळे विधी अमंगल आहे, तर या अमंगल तुम्ही ठरवलेल्या अमंगल विधीला तुम्ही भगवंताचं नामचिंतन कसं काय करताय, तुम्ही कीर्तन कसं काय करताय, तर त्याला पुन्हा शास्त्रानं चिंतन असं दिलेलं आहे।
अमंगलाला मंगल करण्याची ताकद ही फक्त भगवंत नाम. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचा नामादी, श्री विठ्ठलाचा नामादी, श्री विठ्ठलाचा नामादी. पवित्रम पवित्रानायम, या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काही असेल ना मायबाप, ते फक्त आणि फक्त भगवंताचं नाव आहे. म्हणून तुम्ही बघा, कुठंही घेता येतं, कधीही घेता येतं, असे ते देवाचं नाव आहे. मला सांगा मायबाप, देवाचं नाव घेण्याकरता काळ लागतो का, वेळ लागते का, ठिकाण लागतं का, कुठली स्पेसिफिक अवस्था लागते का, की फक्त ह्या अवस्थेतच देवाचं नाव घेता येतं? अजिबात नाही. माऊली सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन पक्ष पायी उदरती, दोन्ही पक्ष पायी उदरती, दोन्ही पक्ष पायी उदरती, दोन्ही पक्ष पायी उदरती. काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उदरती, दोन्ही पक्ष पायी उदरती, काळ वेळ नाम उच्चारित नाही. देवाचं नामचिंतन करण्याकरता कुठल्या वेळेची गरज नाही, कुठल्या काळाची गरज नाही, कुठल्या अवस्थेची गरज नाही. म्हणून हरी बोला कांडता, हरी बोला भांडता. तुम्ही कुठेही घेऊ शकता, कसंही घेऊ शकता. काय घेऊ शकता? देवाचं नाव घेऊ शकता. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम. दुःखाचे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल बाबा सुख होईल दुःखाचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये आपण भगवंताचं नामचिंतन घेऊ शकता. आपला मुद्दा काय चालला होता, कुठंही घेऊ शकता, कसंही घेऊ शकता, असं ते देवाचं नाव आहे. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, समाधान प्राप्त करणार आहे. काय समाधान प्राप्त करणार आहे आयुष्यामध्ये? भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये समाधान प्राप्त करणार आहे. म्हणून साधू संतांनी त्याला व्यासपीठ दिलं. वर्ष श्राद्धाचा जरी विधी असेल, पुण्यस्मरणाचा जरी विधी असेल, किंवा दशक्रियेचा जरी विधी असेल, तरी या विधीला भगवंताचं नामचिंतन हे झालंच पाहिजे. विठ्ठल ऐका मायबाप, आजचा दिवस पुण्यस्मरणाचा आहे. एका माऊलीच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आणि तत्निमित्तानं सेवेकरता आपण अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा घेतलेला आहे. तुम्ही बघा, तुकोबरायांनी जिथे जिथे तुकोबरायांना संतांचा गौरव करावासा वाटला ना, तिथे तिथं तुकोबरायांनी आईला पुढे आणलेलं आहे. तुकोबा काय, ज्ञानोबा काय, समर्थ काय, नामदेव महाराज काय, एकनाथ महाराज काय, या सकल संतांनी पदोपदी आपल्या संत वाङ्मयामध्ये मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे. या भारताची प्रधान अशी संस्कृती आहे. आणि या प्रधान संस्कृतीचे एक अशी कुटुंब व्यवस्था आहे, प्रधान अशी कुटुंब व्यवस्था आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. आणि त्या कुटुंब व्यवस्थेचे प्रत्येकाच्या घरामध्ये दोन भक्कम खांब असतात. पहिला खांब आहे आई आणि दुसरा खांब आहे आपले वडील. सोन्याचे खांब असतात बरं का, घरातील सोन्याचे खांब असतात. आणि म्हणून आयुष्यामध्ये जर काही जपायचं असेल तर मला असं वाटतं आयुष्यातले हे आपल्या घरातील सोन्याचे खांब जपूया. आणि हे सोनं, आतील सोनं हे प्रत्येकाला दिसत नाही मायबाप. हे
प्रत्येकाच्या नशिबी प्रत्येकाला त्या सोन्याची पारख नसते, हे ज्याला दिसायचं त्यालाच दिसतं. म्हणून झळाळून टाकणारं व्यक्तिमत्व जर घडायचं असेल तर त्याकरता आई वडिलांचा त्या घराकरता समर्पण आणि त्याग पाहिजे. विठ्ठल म्हणून 2 सुपुत्र आणि 1 कन्या असा हा परिवार या माऊलीनं आपल्या पश्चात मागे सोडला. अतिशय शून्यातून विश्व निर्माण करून पैला पै जोडून काडीला काडी बांधून प्रपंच उभा करावा, आपल्या लेकरांना घडवावं, आपल्या लेकरांना सुसंस्कृत करावं, सुंदर असे संस्कार आपल्या लेकरांना द्यावे. मग आपल्या लेकरांना घडवत असताना आपण ज्यावेळेस हा मृत्यूलोक सोडून जातो, आपण एकमेव संपत्ती आपली अशी मागे सोडून जात असतो. घर दार पैसा अडका जमीन जुमला गाडी माडी सगळं इथंच राहत असतं. पण एकमेव संपत्ती आपण या जगाला जर कुठली देऊन जात असेल ना तर ती असते आपली संतती. विठ्ठल म्हणून ऐका, सेवेकरता अभंग आपण जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे आणि गाथ्यातील असणारा हा तुकोबारायांचा अभंग. या अभंगाला स्पर्श करत असताना या अभंगामध्ये तुकोबारायांनी मातेचं महात्म्य आणि संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे. तुकोबाराय मातेला आईला संतांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवतात मायबाप. तुकोबाराय ही गोष्ट ठासून सांगतात की आई आणि संत हे एकच आहे, हे वेगळे नाही. जी भावना आईची आपल्या प्रती असते ना तीच भावना संतांची सुद्धा आपल्या प्रती असते. विठ्ठल म्हणून ऐका, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. पुण्यस्मरण वेगळं असतं, श्राद्ध वेगळं असतं आणि पुण्यतिथी वेगळी असते. श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या जाण्यानं आजच्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात. मागे बोलू नका. विठ्ठल आणि त्यांचा स्मरण करून जे केलं जातं, त्यांचं स्मरण केल्याच्या नंतर आपल्याला जे पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण. घेत सज्जनाची नावे नावे घेत सज्जनाची नावे नावे घेत सज्जनाची नावे नावे घेत सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. म्हणून ह्या आईसाहेब सुद्धा भाग्यवान म्हणावे लागतील मायबाप की त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी मुलींनी त्यांच्या घरातल्या सर्वांनी परिवारातील एवढा गोड सोहळा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केला. म्हणून तुकोबाराय धन्यता माता पित्याला देत असतात. धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता पुण्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या दयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची. तुकोबाराय धन्यता माता पित्याला देत असतात. आपल्या जीवनाची धन्यता साधू संतांनी आपल्याला नाही दिली, आपल्या मात्या पित्याला दिलेली. आपल्या चुकीच्या कामाची धन्यता सुद्धा आपल्या मात्या पित्याला जाते. कशी सांगू? समजा एखादं लहान लेकरू आहे, चटकन कुणाला फिरून बोललं किंवा चटकन तो काही चुकीचा वागला तर आपण त्याला पटकन काय म्हणतो?
आईने असं शिकवलं का? वडिलांनी असं शिकवलं का? चटकन म्हणतो की नाही. किंवा त्याच्या पलीकडे महिला मंडळ, आपली लेक सासरी नांदायला गेली आणि तिची जर सासरी जाऊन काही चूक झाली कामामध्ये किंवा वागण्यामध्ये, तर सासरी आपल्याला चटकन काय टोमणा मिळतो? आई वडिलांनी असं शिकवलं का? आई वडिलांनी असं शिकवलं, बरोबर की नाही? महिला मंडळ, तुम्ही एवढी चुळबुळ का करताय बरं? तिकडे जागा नसेल तर इकडे भरपूर जागा आहे. थोडं थोडं इकडे सरकून बसा हवं तर. विठ्ठल विठ्ठल ऐका, जशी चुकीच्या कर्माची धन्यता किंवा चुकीच्या कर्माचं बिल आई वडिलांच्या नावाने फाडलं जातं ना मायबाप, तसं चांगल्या कामाची धन्यता सुद्धा आपल्या आई वडिलांना दिली जाते. चांगल्या कामाचं बिल सुद्धा आपल्या आई वडिलांच्या नावाने फाडलं जातं. तुम्ही बघा, तुम्ही विश्व ताब्यामध्ये घ्या, जग ताब्यामध्ये घ्या, खूप मोठे संशोधक व्हा, खूप मोठे राजकारणी व्हा, खूप मोठे समाजकारणी व्हा, बिल आपल्या नावानं नाही निघत, बिल आई वडिलांच्या नावानं. अहो, माऊलींचं बिल त्यांच्या नावानं नाही निघालं तर माऊलींच्या जीवनाची धन्यता त्यांच्या आई वडिलांना गेली. धन्य धन्य जयाची एक खुशी ज्ञानदेव जन्मले. माऊलींच्या जीवनाची धन्यता कुणाला गेली? त्या आईच्या कुशीला. काय त्या आईची कुस पवित्र असेल हो, ज्या कुशीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी 9 महिने वास्तव्य करावं. 9 महिने 9 दिवस माऊलींनी ज्या कुशीमध्ये, ज्या आईच्या कुशीमध्ये राहावं, ती कुस किती पवित्र असावी. म्हणून माऊलीच्या जीवनाची धन्यता सुद्धा त्यांच्या मात्या पित्याला आहे. तुम्ही आम्ही काय चीज आहे? विठ्ठल म्हणून आजच्या दिवशी पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि या निमित्तानं या गव्हाणे परिवारानं अन्नदानाचा सोहळा, ज्ञानदानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आजच्या तिथीला प्रामुख्याने अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान हे 3 प्रकारचे दान झालेच पाहिजे मायबाप. आता या ठिकाणी कीर्तन चालू आहे, हे झालं ज्ञानदान. कीर्तन झाल्याच्या नंतर सगळ्यांकरता महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, ते झालं अन्नदान. आणि पूजा झाल्याच्या नंतर 12 वाजता जो नैवेद्य दाखवला जातो ते झालं पिंडदान. विठ्ठल मुळात आपण मनुष्य जन्म घेतल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये आपल्या डोक्यावरती 3 प्रकारचे ऋण असतात मायबाप. पहिलं असतं देव ऋण, दुसरं असतं ऋषी ऋण आणि तिसरं असतं मातृपितृ ऋण. विठ्ठल आणि या 3ही ऋणातून माणसानं जन्माला आल्याच्या नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये उतराई होण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग देव ऋणातून जर उतराई व्हायचं असेल तर त्याकरता काय करावं लागेल? साधू संतांनी सगळ्यात सोपं साधन या कलियुगामध्ये सांगितलेलं आहे भगवंत प्राप्तीचं. कुठलं? कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईला भेटी, तेने नारायण देईला भेटे नारायण, देईला भेटे नारायण. कलियुग माझे करावे कीर्तन, 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 तेने नारायण देईला भेटी, कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईला भेटी, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कीर्तन. या कलियुगामध्ये जर उद्धरून जायचं असेल, भगवंत प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आता दुसरं सांगितलेलं आहे ऋषी ऋण. या ऋषी ऋणातून उतराई होण्यासाठी काय करावं लागेल? साधू संतांचा विचार आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायचा. साधू संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून आपण ऋषी ऋणातून सुद्धा आपल्याला उतराई होता येत आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे मातृपितृ ऋण. मग मातृपितृ ऋणातून जर माणसाला उतराई व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतंय? आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांची व्यवस्थित सेवा करायची. लक्षपूर्वक ऐका मायबाप, आई वडील जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत आई वडिलांची व्यवस्थित सेवा करायची. आणि आई वडील आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या दशक्रियेच्या विधीच्या माध्यमातनं, पुण्यस्मरणाच्या विधीच्या माध्यमातनं, वर्ष श्राद्धाच्या विधीच्या माध्यमातनं आपल्याला आई वडिलांच्या ऋणातही उतराई होता येतं. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे सगळे विधी त्या ठिकाणी माणसाला पार पाडावे लागतात. तुकोबराय सांगतात, तुका फेडिता हे ऋण जगा सांगतो अवलो. तुकोबराय सांगतात, मी जगाला नम्रतेनं सांगतो बाबांनो, हे ऋण माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर फेडावेच लागतात. कारण ईश्वरी सत्य पुढे माणसाचा नाविलाज असतो मायबाप, त्याच्या पुढे माणसाला जाता येत नाही. तुम्ही बघा ना, आजपर्यंत असा एखादा मनुष्य आहे का, असा एखादा जीव आहे का, का जो कायमस्वरूपी या मृत्यू लोकामध्ये थांबण्याकरता आलेला आहे? नाही, बरोबर की नाही? आजपर्यंत या ठिकाणी कोणीही कायमस्वरूपी थांबण्याकरता आलेलं नाहीये, आताही कोणी थांबण्याकरता येत नाहीये आणि भविष्यात सुद्धा कोणी थांबण्याकरता येणार नाही. येथे उरो नाही अवतार येरते पामर जीव किती. देवादिकांना सुद्धा हा मृत्यू लोक सोडून जावं लागलंय मायबाप. तुम्ही बघा, ज्या ज्या वेळेस भगवंताचं अवतार कार्य पूर्णत्वास गेलं, त्या वेळेस भगवंताला सुद्धा हा मृत्यू लोक सोडून जावं लागलंय. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य जीव आहोत. या मृत्यू लोकामध्ये साधू होऊन गेले, संत होऊन गेले, राजे होऊन गेले, राजवाडे होऊन गेले. थोडक्यात या मृत्यू लोकामध्ये आतापर्यंत कोणीही थांबण्याकरता आलेलं नाही. आतापर्यंत कोणी थांबण्याकरता आलेलं नाहीये, आताही कोणी थांबण्याकरता येत नाहीये आणि भविष्यात सुद्धा कोणी थांबण्याकरता येणार नाही. पण मी तुम्हाला हे सगळं का सांगतेय? इथं बसलेल्या लोकांना, इथं बसलेल्या श्रोत्यांना आपल्या जीवनामध्ये मरण ही गोष्ट अटळ आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता एवढ्या दूर सकाळी धावत पळत आलेली नाही. इथं बसलेल्याला नवे नवे जन्म घेतलेल्या प्रत्येकाला कळत असतं का एक दिवस आपला मृत्यू निश्चित आहे, बरोबर की नाही? मग मी तुम्हाला हे सगळं का सांगतेय? एक नंबर, हे मनुष्य जीवन आहे मायबाप, हे तुमचं माझं जीवन आहे, हे सामान्यातलं अतिसामान्य जीवन आहे. आपल्याला असं वाटतं 25 लाखाची गाडी, 50 लाखाचा बंगला, 100 एकर जमीन, रोड टच, हायवे टच जमीन, हे सगळं आपल्याला असं वाटतं. पण ॲक्च्युली आपण खूप सामान्यातलं सामान्य जीवन या ठिकाणी जगत असतो मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर. एक नंबर, हे मनुष्य जीवन आहे, हे तुमचं माझं जीवन आहे. आपल्याला या ठिकाणी मनात नसलं तरी यावं लागतं. लक्षपूर्वक ऐका मायबा. एक नंबर, मनात नसलं तरी आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. 2 नंबर, मनात नसलं तरी आपल्याला या ठिकाणी राहावंच लागतं. आणि 3 नंबर, मनात नसलं तरी आपल्याला या ठिकाणावरनं जावंच लागतं. म्हणजे यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. हे विधिलिखित असतं मायबाप, हे कुणालाही चुकवता येत नाही. माऊली ज्ञानोबराय तर एवढं गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली ज्ञानोबराय बोलतात, अगा मरहा बोलू ना सहती आणि मेलिया वरी रडती. माऊली बोलतात, जीवन जगत असताना, माणसाचं जीवन जगत असताना माणसाला मर हा शब्द सहन होत नाही हो. म्हणजे मरण तर माणसाला सहन होत नाही, त्यात काही वाद नाही, कोणालाच आवडत नाही मरण, पण मर हा शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. मात्र देवानं मरण असं बनवलेलं आहे जे कुणाच्याही बापाला चुकवता येईल. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. हाय अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काही होऊ द्या जगाच्या पाठीवर, माणसाला मरण चुकवता येत नाही, कुणालाही मरण चुकवता येत नाही. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
शब्द आहे आणि अगदी कमी शब्दामध्ये तुलसीदासजींनी माणसाच्या जीवनाचं सार वर्णन करून ठेवलेलं आहे. तुलसीदासजी पुढे सांगतात की सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा. सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. यालाच महाराज म्हटले देह जाणार जाणार किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जीवन जगत असताना माणसाचं जीवन जगत असताना काळ किती ताकदवान असतो माय बाप. काळाची केवढी सत्ता असते आपल्या जीवनावरती. क्षणाक्षणानं माणसाचं आयुष्य मोजणारा हा काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. पाहे का. क्षणाक्षणानं माणसाचं आयुष्य मोजणारा हा काळ, सेकंदा सेकंदानं माणसाचं आयुष्य घटवणारा हा काळ. हा काळ माणसाच्या जीवनामध्ये केवढा ताकदवान असतो. नाथबाबांचे शब्द आहे घडी घडी काळ वाट याची पाहे. तुम्ही बघा आज विज्ञानाच्या माध्यमातनं माणसानं प्रत्येक गोष्टीवर या पृथ्वीवरच्या सत्ता प्रस्थापित केलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर माणसानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. मात्र असं असताना सुद्धा आजही माणसाला काळाच्या पुढे एका क्षणाने सुद्धा जाता आलेलं नाही. काळाच्या पुढे एका क्षणानं सुद्धा माणसाला जाता आलेलं नाही. बघा एखाद्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असू द्या आणि ती कोट्यावधी रुपयांची संपत्ती देऊन त्यानं काळाला सांगावं बाबा माझी कोट्यावधी रुपयांची संपत्ती घे, पण माझी फक्त अर्धी सही करायची बाकी आहे, तेवढी पूर्ण करण्याकरता 2 सेकंद वाढवून दे. भेटतील का? नाही भेटत. कोरोनामध्ये पाहिलं आपण अक्षरशः लोक ब्लँक चेक द्यायचे डॉक्टर लोकांना. काय द्यायचे? ब्लँक चेक की डॉक्टर मला जी रक्कम वाटेल ती रक्कम डॉक्टर साहेब याच्यावरती टाका, पण काहीही करून आमचा माणूस वाचवा. पण ब्लँक चेक देऊन सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर लोकांना काही पेशंटला वाचवायला यश मिळत नव्हतं. इतका ताकदवान असणारा हा काळ माऊली ज्ञानोबांनी फार गोड वर्णन केलंय. ज्ञानेश्वरीमध्ये काळाच्या संदर्भाने बोलत असताना माऊली ज्ञानोबाराय बोलतात ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनिया. म्हणजे माऊली बोलतात एकदा भगवंताने आपल्या माथी काळ लिहिला म्हणजे लिहिला. दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालत, पण आपल्या माथी जो काळ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये बदल नाही. म्हणजे जायचं तर आपल्याला सगळ्यांना आहे, बरोबर. इथपर्यंत पटलंय, जायचं आहे. कधी जायचं आहे माहिती आहे का कोणाला? माहिती आहे. आत्ता या क्षणाला इथं बसलेलो आहे, पुढच्या 2 तासांनी कोणासोबत काय घडणार आहे काही गॅरंटी नाही. कारण या क्षणाची पण या देहाची क्षणाची पण गॅरंटी देता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा किंवा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, मौत से किसी की क्या रिश्तेदारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे माय बाप. एका स्मशानभूमीच्या बाहेर एवढं गोड वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी बस वक्त गुजर गया यहाँ आते आते. मंजिल तो तेरी यही थी
बस वह गुजर गया यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. म्हणजे जायचं तर आपल्याला सगळ्यांना आहेच, बरोबर की नाही. कधी जायचं हे माहिती आहे का? नाही. मुळात भगवंताने आपल्याला जन्माचंही स्वातंत्र्य दिलेलं नाहीये आणि मरणाचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं नाही. जन्मही त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, आपला मृत्यू सुद्धा त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, बरोबर की नाही. कमीत कमी एखाद्याचा जन्म होणार असेल तर 9 महिने अगोदर त्याच्या जन्माची खबर लागत असते, बरोबर की नाही. मृत्यू होणार असेल तर 9 सेकंद तरी अगोदर खबर लागते का? नाही लागत. देवानं जन्मही त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे आपला, आणि आपला मृत्यू सुद्धा त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे. आपल्याला जन्माचंही स्वातंत्र्य नाहीये, आपल्याला मरणाचंही स्वातंत्र्य नाहीये. मग भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य कसलं दिलेलं आहे? जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत मधलं जे काही अंतर असतं मायबाप, ज्याला आपण जीवन म्हणतो, त्या जीवनामध्ये माणसानं काय कर्म करायची, कशी कर्म करायची, याचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं असतं. थोडक्यात काय, कर्माचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. एखाद्याला वाटलं मला माझ्या जीवनामध्ये चांगलंच काम करायचं आहे, तो करू शकतो. एखाद्याला वाटलं मला माझ्या जीवनामध्ये चुकीचंच काम करायचं आहे, तो ते पण करू शकतो. का? भगवंताने कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण जरी भगवंताने आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी त्याच्या पुढे एक सत्यता भगवंताने अशी ठेवलेली आहे, तुमचं जे काही कर्म असेल ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, ते तुमचं असेल. तुमचं जे काही कर्म असेल त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय तो भगवंत आपल्याला या ठिकाणावरनं उचलत सुद्धा नाही. पूर्वी लक्षपूर्वक ऐका मायबाप, पूर्वी देवाची सिस्टीम अशी होती, आपल्या हातून जर काही पापकर्म घडलं ना तर भगवंत त्याचं प्रायचित्त आपल्या पुढच्या पिढ्यांकडनं करून घ्यायचा. आपली मुलं असतील, आपली नातवंड असतील, आपल्या पुढच्या पिढ्यांकडनं आपल्या पापाचं प्रायचित्त करून घेतलं जायचं. पण आता देवानं ती सिस्टीमच बदलून टाकली. आता इथं करायचं, इथंच फेडायचं आणि मग वरती जायचं. आपल्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय तो भगवंत आपल्याला या ठिकाणावरनं उचलत सुद्धा नाही. विठाला म्हणून जीवन जगत असताना आपलं कर्म असं ठेवा मायबाप की ज्या वेळेस ते कर्म आपल्याकडे वसुलीला येईल. आणि एक सांगू मायबाप, हा कर्माचा फेर आहे, हा कुणालाही चुकत नाही. हा तुम्हाला चुकणार नाही, हा मला चुकणार नाही, सांगणाऱ्याला नाही, ऐकणाऱ्याला नाही. कर्माचा फेरा कुणालाही चुकवता येत नाही. आणि एकदा कर्माचा फेरा वसुलीला आला की तो पाहत नाही तुम्ही कोण आहात, कुठल्या खुर्चीवर आहात, कुठल्या पोस्टवर आहात, तुमच्याकडे किती सत्ता आहे, किती ताकद आहे, त्याला काही घेणं देणं नसतं. एकदा कर्माचा फेरा आपल्याकडे वसुलीला आला की मग मात्र त्या ठिकाणी ज्या वेळेस ते कर्म आपल्याकडे वसुलीला येईल ना, त्यावेळेस आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही की तेव्हा मी असं केलं नसतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसते. त्याच्याही पुढे जाऊन सांगू, जर एखाद्यानं आपल्यासाठी हे वाक्य वापरलं ना की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटो, तर समोरच्याचं हे वाक्य आपल्याकरता शाप नाही वाटलं पाहिजे, आपल्याला तो आशीर्वाद वाटला पाहिजे. एवढं माणसाचं कर्म चांगलं असावं. विठ्ठल म्हणून जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणाचं भलं होत नसेल ना, आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचं भलं होत नसेल ना, काही हरकत नाही मायबाप, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. नाही आपल्यामुळे कोणाचं भलं होत, काय करायचं मग? पण मग कमीत कमी आपल्यामुळे कोणाचं भलं होत नाही ना, आपल्यामुळे कोणाचं वाईटही होणार नाही एवढी काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. आपल्यामुळे जर एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद येत नसेल ना, काही हरकत नाही. पण मग आपल्यामुळे जर कोणाच्या जीवनामध्ये आनंद येत नाहीये, कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत नाहीये ना, तर आपल्या मुळे कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही एवढी काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. एका कविताकारानं फार सुंदर वर्णन केलंय. ते कविताकार सांगतात की भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत नसेल हरकत नाही, पण आपल्यामुळे कोणाचं वाईट होणार नाही एवढी काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
आहे, बरोबर की नाही? प्रत्येकाला जायचंय. मग तुम्ही म्हणताल ताई जो जन्माला येतोय तो जातोय, मग मला सांगा जन्म घेतल्यावर प्रत्येकाला मृत्यू कस काय येतो? तो काही लोकांचा असा प्रश्न असतो. मला सांगा माणसाला सोडून त्याची सावली राहू शकेल का? नाही राहणार, बरोबर की नाही? तशी ही पेटी विकत घेतली का तिच्यासोबत तिचा भाता येत असतो. हा माईक विकत घेतला का त्याच्यासोबत ही वायर फुकट येत असते. आपण पेन घेतला की त्या पेनासोबत टोपण हे फुकट येत असतं. मोबाईल घेतला की त्या मोबाईल सोबत चार्जर हे फुकट येत असतं, बरोबर की नाही? तसा जन्म घेतला की जन्मासोबत मृत्यू हा येतच असतो. मायबाप मृत्यूसाठी सेपरेट फॉर्म नाही भरावा लागत. जन्म घेतला म्हणजे मृत्यू येणार. मग तुम्ही म्हणताल ताई जो येतोय तो जातोय, जो येतोय तो जातोय, जो जन्म घेतोय त्याला मृत्यू येतोय. मग देवानी हा सगळा खेळ निर्माण केलाच कशा करता असेल? हे आई वडील भाऊ बहीण प्रेम मोह माया आपुलकी ममता हे सगळा खेळ देवानं निर्माणच कशाला केला? जर शून्यातून आयुष्याची सुरुवात करायची आहे आणि परत शून्यापाशी जाऊन थांबायचं आहे तर हा सगळा खेळ देवानं निर्माण कशा करता केला? सांगू मायबाप, जन्माला येणं दुःख नाहीये, मरण येणं हे सुद्धा दुःख नाहीये, पण एवढा चांगला मनुष्य देह मिळून माणसाला नीट जगता येत नाही ना, याचं दुःख आहे. हो, माणसानं थोडं जगावं पण चांगलं जगावं. मला सांगा आज जगामध्ये सगळ्यात मोठा आजार कोणता आहे? हो, सगळ्यात मोठा रोग का ज्या रोगावरती डॉक्टर सुद्धा निदान करू शकत नाहीये, असा कुठला रोग आहे? हा, डायबिटीस, कॅन्सर. मग बरोबर उत्तर, जळका. जळका रोग. आज माणूसच माणसाचा इतका कट्टर वैरी बनलेला आहे. माणसाला माणसाची प्रगती आज देखवत. मला सांगा तुम्ही सगळे पाहुणे मंडळी इथं आलेले आहात किंवा आपण घराच्या बाहेर जात असतो, आपण घराला काय लावतो? कुलूप लावतो. का लावतो? महिला मंडळ शेळी येईल म्हणून, वाघ येईल म्हणून, बैल येईल म्हणून नाही. का लावतो? चोर येईल म्हणून. चोर कोण आहे? माणूस आहे ना. चोर काय बैल आहे का? चोर शेळी आहे का? नाही, चोर कोण आहे? माणूस आहे. आज माणूसच माणसाचा एवढा कट्टर वैरी बनलेला आहे. आज माणसाला माणसाची प्रगती पाहावत नाही आणि माणसाला आज माणसापलीकडे दुसरा शत्रू नाही, दुसऱ्या शत्रूची गरज सुद्धा नाही. एवढा माणूस माणसाचा वैरी बनलेला आहे. माझ्या पोराला 90% मार्क मिळाले ना, माणूस खुश होत नाही, पण शेजारच्या पोराला 50% मार्क मिळाले ना, याचा जास्त आनंद आहे का त्याला 50च मिळाले. स्वतःच्या आनंदामध्ये माणसाला आनंद मिळत नाहीये, स्वतःच्या सुखामध्ये माणसाला सुख दिसत नाही, पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये आज माणूस स्वतःचं सुख पाहायला जातोय. म्हणून माणूस माणसाचा सगळ्यात जास्त वैरी आहे आणि सगळ्यात मोठा रोग या जगाच्या पाठीवर कुठला असेल तो जळका रोग. लोकांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं आजकाल देखवतच नाही. मायबाप देखवतच नाही दुसऱ्याचं चांगलं झालेलं. एक जण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना म्हणे डॉक्टर साहेब फार पोट दुखू राहिलंय. आता डॉक्टरांना वाटलं रेग्युलर पोटदुखी आहे. डॉक्टरांना आपल्या 4 दिवसाच्या गोळ्या लिहून दिल्या. 4 दिवस सकाळ संध्याकाळ घ्या म्हणे, तुम्हाला बरं वाटून जाईल. हा घरी गेला. सकाळ संध्याकाळ डॉक्टरांनी सांगितलेली सगळी पथ्य पाणी पाळली. डॉक्टरांनी सांगितल्या सगळ्या टॅबलेट्स वेळच्या वेळी घेतल्या. औषध उपचार सगळी वेळच्या वेळी 4 दिवस घेतली, पण पोट काय दुखायचं थांबलं नाही. परत डॉक्टरांकडे गेला. म्हणे डॉक्टर साहेब 4 दिवसापासून तुमची औषधं खातोय पण फरक काही केल्या पडेना. डॉक्टर साहेब म्हणे ठीक आहे, गोळ्यांनी फरक पडला नाही, आपण असं करू आजच्या दिवस सलाईन लावून बघू, त्याच्यातून पॉवरफुल इंजेक्शन सोडू, आपण बरं वाटून जाईल म्हटले. त्या दिवशी सलाईन घेतलं तरी बरं वाटलं नाही. परत दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे, डॉक्टर साहेब गोळ्या खाल्ल्या, सलाईन घेतलं तरी पोटदुखी थांबली नाही. डॉक्टर साहेब म्हणे मग आता एक्सटर्नली फरक पडत नाही, इंटरनली काहीतरी पोटामध्ये बिघाड झालेला असू शकतो, आपण असं करू पोटाची सोनोग्राफी करून बघू म्हटले. सोनोग्राफी केली गेली. सगळे रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिले, उलटे पालटे रिपोर्ट केले, पण रिपोर्टमध्ये काहीही आलेलं नव्हतं. डॉक्टर साहेब त्या मनुष्याला सांगतात, त्या गृहस्थाला सांगतात, बाबा अरे सोनोग्राफीचे रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहे. हा म्हणतो पण डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय ना अजून पण. डॉक्टर लोक हुशार असतात बरं का, त्यांना आतलं बरोबर कळतं. मुळात ते हुशार असतात म्हणून डॉक्टर होतात. बघा डॉक्टर लोक हुशार असतात. मग डॉक्टरांनी याला प्रश्न विचारला, मला सांगा तुमचं नेमकं पोट कधी दुखायला लागलं? यानं सांगितलं, काय सांगू डॉक्टर साहेब, अहो माझ्या शेजारच्यानं 25 लाखाची नवी कोरी करकरीत शोरूमच्या बाहेर गाडी काढली आणि ती गाडी त्याच्या दारात पाहिल्यानंतर माझ्या पोटात जे कळ उठली अजून थांबायला तयार. मला सांगा आता याच्या पोटातली कळ, याचं पोटदुखी जर थांबवायची असेल तर काय करावं लागेल? शेजारच्यानं काही गाडी विकावा का?
माणसाला माणसाचं सुख देखवत नाही. विठ्ठल माणसाला नीट जगता येत नाही का? कारण आपलं कर्म चांगलं नाही ना. म्हणून तुकोबराय सांगतात माणसानं थोडंच जगायचं पण चांगलं जगायचं. कारण माणूस किती दिवस जगला याला अजिबात किंमत नसते, तो कसा जगला याला किंमत असते. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण जाणार आहोत मग कमीत कमी आपली मागे कीर्ती उरावी एवढं माणसाचं कर्म चांगलं असावं. आणि विठ्ठल विठ्ठल नुसत्या कीर्तीला पण उपयोग नाही मायबाप. उत्तम कीर्ती हा शब्द महत्वाचा आहे. नुसत्या कीर्तीला पण कोणी खात नाही जगाच्या बाजारात. नाही तर जेवढी लोक रामाला ओळखतात तेवढी रावणाला सुद्धा ओळखतात. इथं बसलेल्या जेवढ्या लोकांना राम माहिती आहे तेवढ्यांना रावण सुद्धा माहित आहे. पण किती बी दारू पिणारा माणूस असू द्या तो सुद्धा म्हणत नाही रावण की जय. म्हणतो का? नाही. कितीही देव न मानणारा माणूस असू द्या पण त्यानं जर कधी हॉटेल टाकलं तरी तो हॉटेलला नाव देत नाही शकुनी मामाचं हॉटेल. वाचलं का कुठं? नाही. का बरं? पुतना ब्युटी पार्लर, शूर्पणखा साडी सेंटर. वाचलं का महिला मंडळ कुठे? यांची कीर्ती आहे पण उत्तम नाही ना. नावं माहिती आहेत, कीर्ती आहे पण ती कीर्ती उत्तम नाहीये. म्हणून माणसाची कीर्ती असावी पण ती पण उत्तम असावी. कारण उत्तम कीर्तीला महत्व आहे. म्हणून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानोबा, तुकोबा, विवेकानंद आजही समाज या लोकांना का विसरायला तयार नाहीये? कारण उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी. आयती चराचरे कीर्ती जाचे, कीर्ती जाचे. आयती चराचरे कीर्ती जाचे. उभारीला ध्वज समाज का मानतो? कारण त्यांचं जगणं समाजासाठी होतं, त्यांचं जगणं, त्यांचं मरणं सुद्धा समाजासाठी होतं. म्हणून त्यांना आजही लोक विसरायला तयार नाहीये. म्हणून रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबरायांची बीज, नाथांची षष्ठी, सावता महाराजांची पुण्यतिथी, देवीची नवरात्र, महादेवाची शिवरात्र आणि तुमचे आमचे पित्र. आपले फक्त पित्रच होऊ शकतात. आपलं त्याच्या पलीकडे काय नाही. कारण आपलं जगणं धड नाही ना मायबाप. आपलं जगणं चांगलं नाहीये. म्हणून ह्या माऊलीला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे द्यावे. कारण एवढा सुंदर सोहळा त्यांच्या लेकरांनी आयोजित केले. एका दिवसाचं कीर्तन या कलियुगामध्ये आयोजित करणं फार अवघड आहे. हे टाळण, पखवाजन, गट्टेन, हातोडीन, सिस्टीमवालेन, आचारीन, मंडपवालेन हा सगळा खेळ जमावून आणणं एवढं सोपं राहिलं नाही मायबाप. एक दिवस हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळत असतं. इथं इतका काळ बदलला, एवढं अवघड झालंय. आई बापाच्या दहाव्यांची पंचायत आहे सध्या. लोक ते सुद्धा उपता द्यायला पाहतात. सगळं तुमचं तुम्ही पाहून घ्या. एवढा काळ बदललाय. आई बाप वाटून घेतलेत काही काही पोरांनी. वडील थोरल्याकडं आणि आई धाकल्याकडं. काही काही पोरांनी 15 दिवसाच्या पाळ्या केलेल्या आहे आई वडिलांना सांभाळायला. 15 दिवस थोरल्यानं आईला सांभाळायचं आणि 15 दिवस धाकल्यानं आई वडिलांना सांभाळायचं. आणि 31 तारखेचा जर महिना असेल ना तर भावाभावांमध्ये एक दिवसावरनं भांडणं आहे की तो एक दिवस मी जास्तीचा का सांभाळावा. फार मोठी शोकांतिका आहे मायबाप. सांगू तुम्हाला, लहान पोरं असताना, लेकरं लहान असताना, जी आई वडील आपली परिस्थिती नसताना, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये 4 लेकरं सांभाळत असताना, तीच 4 लेकरं मोठे झाल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्या आई बापाला सांभाळू शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून दारात टाळ वाजायला सुद्धा माणूस भाग्यवान असावा लागतो. कुणाच्याही घरी दारामध्ये टाळ वाजत नाही. निळोबाराय सांगतात, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन विठ्ठल. विठ्ठल